नमस्ते, मी रणजित चंदनदादा चव्हाण. मी इथला स्थानिकच आहे. आपण आता पाहतोय की प्रकाशनगर गल्ली नंबर 1 इथं मागच्या काही थोड्या दिवसात ड्रेनेजचं काम झाले. पण ड्रेनेजचं काम झाल्यानंतर जे आपण ड्रेनेजला पाईप काढताना जे उकरतोय तिथं परत मुरुम टाकले गेलेलं नाही आहे. तिथं तीच माती पसरल्या, त्यामुळे इथला पूर्ण रस्ता खराब झालाय. तिथं गणपती मंडळाला गणपती आणायला गाडी यायला पण जागा नाही आहे. 2 दिवसापूर्वी सहाय्यक आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं की बाबा सर इथं काहीतरी करा आणि मुरुम तर तेवढा टाकून द्या. सहाय्यक आयुक्तांनी श्री कुंभार साहेब यांना सांगितलं की पहिला हे काम करा. कुंभार साहेबांनी काय केलं की एका कॉन्ट्रॅक्टरला पाठवलं. त्यानं काय केला, फक्त माती आणून टाकली आणि विषय संपला. ती परत फोन पण उचलत नाहीये. गणपती आणायला इथं जागा नाहीये. आयुक्त साहेबांनी सूचना दिल्यात की गणपतीपर्यंत जिथं जिथं ड्रेनेजचं काम झालंय ते सगळं मुजवून पूर्ण करावं. पण खालचे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर कोण याची दखल घेत नाहीयेत. याला काय करायचं? आपल्या प्रकाशनगर गल्ली नंबर 1 मधल्या लोकांना न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा करतो. दिवसात जर इथलं काम झालं नाही तर सोमवारी पूर्ण गल्लीतली लोक, पूर्ण इथल्या भागातली लोक घेऊन सोमवारी धडक मोर्चा हा महापालिकेवर घेणार होता. प्रकाशनगर पहिली गल्ली महादेवाच्या मंदिराजवळ आम्हाला इथं रस्त्याची सोय नाही, गटारी नाहीत, रस्ता व्यवस्थित नाही. आमची मुलं शाळेला जाताना आम्हाला अडचण आहे. पेशंट न्यायचं म्हटलं तर आम्हाला अडचण आहे. इथून जाता येत नाही, काय नाही. पाण्याची तर एवढी समस्या आहे की कोणच आमच्याकडे लक्ष देत नाही. किती दिवस झाला, आता उन्हाळ्यापासून आम्हाला सांगतात की पाईपलाईन टाकणार आहे, पण अजून पाईपलाईनचं पण काम पूर्ण नाहीये. नाही तर आम्हाला सोयी नाही तोपर्यंत आमचं घरपट्टी, पाणी बिल, लाईट बिल सगळं आम्हाला माफ करावं. करून खाणारी माणसं इथं सगळेजण आहेत. कोणाची पण असं म्हणजे काय परिस्थिती चांगली नाहीये. सगळी राबून खाणारी आहेत आणि त्यांना पैसे तर हे भरावंच लागतात. शासनाचे पैसे काही बुडत नाहीत. मग आम्ही काय केलं पाहिजे? आमच्या सोयी तर करून द्या. मग आम्ही भरायला तयार आहे. आमची मुलं लेकरांच्या तोंडातला घास आम्ही जाऊन तिथं भरतोय पैसे. मग आम्हाला सोयी पाहिजेत की नाही? कसं आम्ही मुलं लेकरांना ते पाणी पाजायचं ना, आजारी पडायला लागले, दवाखान्याला पैसे घालायला लागतात. आम्ही राबायचं का मुलांना शाळेला पाठवायचं का त्यांच्या दवाखान्याचा पैसा घालायचा? महानगरपालिकेने जर लक्ष नाही दिलं आमच्याकडे तर आम्ही त्यांच्यावरती महिलांचा मोर्चा आम्ही नेणार त्यांच्याजवळ. आमची समस्या काय असेल ते त्यांनी ऐकावी.